हे जे काही नागरिकांचे प्रश्न आहेत ते अजूनपर्यंत सुटलेले नाही आहेत। इथून पुढे भविष्यात मी नगरसेवक होऊ किंवा नाही हो, पण या प्रश्नांवरती मी काम करणारच आहे आणि माझं काम यापुढे मी चालूच ठेवणार आहे। जर महानगरपालिकेकडून आपल्याला जर त्या युवा पिढीसाठी तिथला काही करता आलं तर मी नक्कीच ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करेन। आपला प्रभाग क्रमांक 20 ह्याच्यामध्ये पूर्णपणे दहशतीचंच वातावरण आहे असं म्हणता येईल, कारण आम्ही जेवढ्या ठिकाणी आम्ही प्रचार केला त्या ठिकाणी आम्हाला बहुतेक ठिकाणी जनता ही दबावाखाली असलेली दिसून येते। 16 तारखेला तुम्हाला ही गोष्ट नक्की दाखवून देईल की आमची जनता या दहशतीला अजिबात खतपाणी घालणार नाही। फुलेनगर, झोपडपट्टी, नाणेकर चाळ अशा ठिकाणी या गोष्टी होतात की तुम्ही जर आम्हाला मतदान दिले नाही तर आम्ही तुम्हाला घर देणार नाही, अशा बहुतेक गोष्टींचा दबाव त्यांच्यावरती आणला जातो। मला अशी कळकळीची विनंती आहे की त्यांनी कुठल्याही दहशतीला खतपाणी घालू नये। आपल्या पूर्ण जनतेच्या पाठीशी मुख्यमंत्री साहेबांसह सगळ्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळे जनतेच्या पाठीशी उभे राहतील। नमस्कार, मी सनी ताटे, जनमहापर्वमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आत्ता आपण आहोत प्रभाग क्रमांक 20 मध्ये। या ठिकाणी उमेदवार आहेत भाजपकडून, रश्मी लांडे आपल्यासोबत आहेत। बऱ्याच दिवसापासून त्या प्रचारासाठी फिरत आहेत। आज देखील त्या पिंपरीमध्ये प्रचारासाठी आलेल्या आहेत। यावेळी आपण त्यांच्याशी भेट घेतली आहे। त्यांच्या अनेक काही गोष्टी, समस्या काय आहेत लोकांच्या, नागरिकांच्या, त्यांच्या मनात त्यांनी आतापर्यंत काय काय जाणून घेतलेलं आहे या सगळं जाणून घेणार आहोत। ताई, सर्वप्रथम तुमचं स्वागत। काय सांगाल ताई, खरं तर आत्ता प्रचार सुरू आहे, सगळ्या गोष्टी सुरू आहेत, पण एक रश्मी लांडे कोण आहे, त्यांची पार्श्वभूमी काय आहे? माझं नाव रश्मी युवराज लांडे। मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला आता भारतीय जनता पार्टीकडून मला उमेदवारी मिळालेली आहे। माझा जन्म हा कासरवाडीमध्येच झालेला आहे आणि आता माझं लग्नही कासरवाडीतल्या बाळासाहेब लांडेंच्या घरी त्यांच्या घरी मी सून म्हणून आहे। बाळासाहेब लांडे माझे सासरे, ते गेले 40-45 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहेत, निष्ठावंत कार्यकर्ता आहेत ते। आणि माझे मिस्टर ॲडव्होकेट युवराजजी लांडे, हे सुद्धा गेले 15 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात ते। आणि त्याच्यामुळे या दोघांच्याही नेतृत्वाखाली मी समाजकारणामध्ये प्रवेश केला आणि यातून मला जनतेची सेवा करण्याची मला संधी मिळाली। ठीक, ताई, आता आपण बघतोय की इलेक्शन चालू आहे म्हणून बऱ्याच गोष्टी केल्या जातात, पण प्रामुख्याने तुम्हाला या प्रभागात फिरताना किंवा यापूर्वीही तुम्ही समाजकार्य करताय, कोणत्या प्रामुख्याने तुम्हाला समस्या दिसून येतात? मध्ये पहिल्यापासून मी राहतीये, मला अशा भरपूर अडचणी नागरिकांच्या दिसतात आणि आता देखील प्रचार मी करते। प्रचाराच्या दरम्यान सुद्धा नागरिक मला स्वतःहून पुढे येऊन सांगतात त्यांच्या समस्या, त्यांच्या पाण्याच्या समस्या असतील, त्यांचं कचरा इथे तिथे पडलेला असतो रस्त्यावरती, ब्लॉकेज लावलेले आहेत तर ते ब्लॉकेज निघालेले आहेत बहुतेक ठिकाणी, ड्रेनेज ब्लॉक झालेले आहेत, अशा भरपूर समस्यांना लोकांना तोंड द्यावं लागतंय। हे जे काही नागरिकांचे प्रश्न आहेत ते अजूनपर्यंत सुटलेले नाही आहेत। इथून पुढे भविष्यात मी नगरसेवक होऊ किंवा नाही हो, पण या प्रश्नांवरती मी काम करणारच आहे आणि माझं काम यापुढे मी चालूच ठेवणार आहे। आपण बघतोय की प्रभागामध्ये अनेक ठिकाणी महिलांना देखील मोठ्या समस्या येतात। या महिलांच्या समस्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोणत्या प्रकारच्या समस्या प्रामुख्याने महिलांच्या दिसून येतात? आपल्या प्रभागामध्ये सर्वप्रथम समस्या महिलांची तर ती पाण्याची आहे। एकतर काय, पाणी आपल्याला दिवसाआड पाणी येते, तर ती समस्या खूप महत्त्वाची आहे महिलांसाठी। आणि त्याचा टायमिंग पण असा आहे की ते टायमिंग सोडून लेडीज लोकांना कुठे जाता येत नाही। महिलांना इतर ठिकाणी तो पाण्याचा टायमिंग हा पाळायलाच लागतो, ती एक मोठी समस्या आहे। त्याच्यानंतर वॉशरूम नाही आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे की महिलांची सुरक्षता हे माझं सर्वात प्रथम प्राधान्य असणार आहे। बरं, ठीक आहे। नक्कीच ताई, तुम्हाला आता प्रभागात तुम्ही राहताय, महिलांच्या समस्या, तुम्ही देखील एक महिला आहेत, त्यामुळे त्या समस्या खरं तर तुम्हाला प्रामुख्याने जास्त माहिती आहेत। ताई, आता आपण बघतोय की प्रभाग क्रमांक 20 मध्ये मोठ्या प्रमाणात स्लम एरिया आहे। लांडेवाडी असेल, फुलेनगर असेल, बरेच असे ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी स्लम एरिया आहेत। या स्लम एरियांमधले तुम्हाला मुख्य प्रश्न कोणते वाटतात? स्लम एरियामध्ये मुख्यतः तिथली स्वच्छता नसल्यामुळे तिथं आरोग्याविषयक प्रश्न निर्माण होतात ते। त्यानंतर तिथले रस्ते विशेष म्हणजे तिथली जी युवा पिढी आहे त्यांना रोजगार उपलब्ध नाही आहेत। आज रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ते वाईट मार्गाला लागलेले आहेत। जर महानगरपालिकेकडून आपल्याला जर त्या युवा पिढीसाठी तिथला काही करता आलं तर मी नक्कीच ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करेल। बरं, ठीक आहे।
खरं तर तुम्ही जे बोललात ताई की युवा पिढी आज रोजगार नसल्यामुळे प्रचारामध्ये फिरते, या गोष्टी खरं तर खूप गंभीर आहे. या गोष्टीचा देखील विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आज ताई इलेक्शनला उभे आहेत, यामुळेच त्या बोलत नाही, तर यापूर्वी त्यांनी अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं कुटुंब देखील हे करतं. हे प्रामाणिक कुटुंब सातत्याने समाजसेवा करत आलेलं आहे. ताई, खरं तर आता बघतोय आपण प्रभाग क्रमांक 20 हाय व्होल्टेज सामने होत आहेत या ठिकाणी, आणि या ठिकाणी मोठे समस्या निर्माण होतात की दहशतीचं वातावरण निर्माण झाले, अशा प्रकारचे वक्तव्य येत आहेत. याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? प्रभाग क्रमांक 20 ह्याच्यामध्ये पूर्णपणे दहशतीचंच वातावरण आहे असं म्हणता येईल. कारण आम्ही पूर्ण आपला जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 20, आम्ही जेवढ्या ठिकाणी आम्ही प्रचार केला आहे त्या ठिकाणी आम्हाला बहुतेक ठिकाणी जनता ही दबावाखाली असलेली दिसून येते की आमच्यासोबत त्यांना यायचं आहे, पण ते ओपन अपली येऊ शकत नाही आहे आमच्यासोबत. कुठल्या तरी दबावाखाली असल्यासारखं वाटतंय ते. पण 16 तारखेला तुम्हाला ही गोष्ट नक्की दाखवून देईल की आमची जनता या दहशतीला अजिबात खतपाणी घालणार नाही. ताई, आता आपण बघतोय की प्रभाग क्रमांक 20 मध्ये फुलेनगरचा जो SRA चालू आहे, त्यामध्ये मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते की मोठ्या प्रमाणात गडबड आणि या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. याबद्दल तुमचं काय मत आहे? पहिलं तर तुम्हाला धन्यवाद म्हणून तुम्ही हा प्रश्न मला विचारला. आणि हे प्रश्न तुम्हालाही माहिती आहे, तुम्हाला याबद्दल सगळं माहिती आहे, सगळ्या लोकांनाही माहिती आहे. आणि फुलेनगर, झोपडपट्टी, नाणेकर चाळ अशा ठिकाणी या गोष्टी होतात आहे की तुम्ही जर आम्हाला मतदान दिले नाही तर आम्ही तुम्हाला घर देणार नाही, अशा बहुतेक गोष्टींचा दबाव त्यांच्यावरती आणला जातो आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कालच याच्यावरती भाष्य केलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या जनतेने निश्चिंत राहावं आणि कुठल्याही दहशतीला मला अशी कळकळीची विनंती आहे की त्यांनी कुठल्याही दहशतीला खतपाणी घालू नये. आपल्या पूर्ण जनतेच्या पाठीशी मुख्यमंत्री साहेबांसह सगळ्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळे जनतेच्या पाठीशी उभे राहतील. खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही जो काही वेळ दिलात आम्हाला. खरं तर या आहेत रश्मिताई लांडे, प्रभाग क्रमांक 20मधून या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मोठ्या प्रमाणात हा भाग चर्चेचा विषय ठरत आहे. SRA असेल, धमक्या असतील, अशा अनेक गोष्टींनी हा वार्ड चर्चेत आलेला आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची या ठिकाणी सभा देखील झाली. त्यांनी यावेळेस या सगळ्या गोष्टीवर भाष्य केलेलं आहे. आणि आत्ता पुढं 16 तारखेला याचा काय रिझल्ट दिसतो हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी सनी ताटे, पिंपरी चिंचवड.